सिव्हिण शांत असली तरी डरकाळी फोडणं विसरत नाही। माजी खासदार नवनीत राणांनी बळवंत वानखेडेंना आव्हान दिले। खासदारकीसाठी दुसऱ्याच्या दारात गेले नाही, नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केले। महिलांना बोलत असताना महिलांची मर्यादा आपण सुद्धा पाळली पाहिजे। जेव्हा केव्हाही तुम्ही बोलता तिची मर्यादा सगळ्यांनी पाळली पाहिजे। मी शुभेच्छा दिल्या याचा अर्थ ये नहीं कि नवनीत राणा शांत हो गई। शेर शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं, याद रखना। और मैं मेरी मर्यादा कभी भूलती नहीं हूं। आणि मी महिला म्हणून महिलांचे संघर्ष, महिलांचे संरक्षणासाठी या क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या जिल्ह्याचे कामासाठी या जिल्ह्यामध्ये मी आहे। देवेंद्र साहेब आमचे माझे दादा आहे, मी त्यांची लाडकी बहीणच आहे आणि खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगते, अरे जेव्हा राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी मी कधी गेली नाही, तर विचार करा मी माझ्या विचारांची खूप पक्की आहे। नाही तर लोक नगरसेवकासाठी लोटांगण घालतात। नवनीत राणाचा स्वाभिमान एवढा अटल आहे की त्यांनी राज्यसभा सोडून आपल्या स्वाभिमानाला जगत आहे।